नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला मस्त असे थंडीच्या दिवसात खाण्यासाठी लाडू बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा साहित्य काय काय घेतले। हे बिन पॉलिश सफेद तीळ घेतलेले आहेत। हे घेतलेले आहेत 150 ग्रॅम। काळे तीळ घेतलेले आहेत 150 ग्रॅम। जवस घेतलेला आहे 150 ग्रॅम। खारी घेतलेली आहे 150 ग्रॅम। सुक्क खोबऱ्याची 1 वाटी वजनाला 150 ग्रॅम आहे। बदाम 100 ग्रॅम। काजू 100 ग्रॅम। ही चण्याची भाजकी डाळ, त्याला डाळ म्हणतात, हे घेतलेले आहेत मी 100 ग्रॅम। डिंक घेतलेला आहे 100 ग्रॅम आणि हे मनुके घेतलेले आहेत अर्धी वाटी, वजनाला 50 ग्रॅम आहेत। ह्याच्यामध्ये आपल्याला पाहिजे जायफळ आणि 7 विलायची मी घेतलेले आहेत। तर ह्यातलं जायफळ आपल्याला थोडंसंच पाहिजे, पण मी असं अख्खं घेतलेलं आहे। ह्याच्यामध्ये कढई गरम करत ठेवलेली आहे। गॅस आहे मीडियम। त्यात टाकायचे हे सफेद तीळ। हे बिन पॉलिशवाले घ्यायचे, कारण की ह्याच्यामध्ये चव छान असते आणि आपल्या शरीरासाठी तीळ हे चांगले असते। आणि तिळाला काय केलं माहिती आहे का, एका कॉटनच्या कपड्यावर चांगलं पुसून घेतलेलं आहे आणि चाळून नीट करून घेतलेलं आहे। आता हे तीळ किती भाजायचे, जेव्हापर्यंत आपल्याला तडतड तडतड असा आवाज येत नाही ना, तोपर्यंत भाजायचे। एकदम लाल भडक वगैरे करायचे नाहीत, कारण बिन पॉलिश असले का नाही की तो अशा पद्धतीत दिसतात। मग तुम्ही जास्त लाल वगैरे करू नका। आवाज यायला लागला का नाही, एकसारखं हलवत आलं का नाही की काढून घ्यायचे। बघा अशा पद्धतीत का नाही तिळांचा आवाज आला पाहिजे चटचट, की आपल्याला हे काढून घ्यायचे। पण लक्षात ठेवा, एकसारखा असं हलवलं का नाही तर सगळ्या साईडून मग चांगले भाजले जातात। हे मी काढून घेते। त्याच कढईमध्ये बघा आपले हे काळे तीळ पण भाजून घ्यायचे आहेत आणि ते पण आपल्याला मीडियम गॅसवरच तसं तडतड आवाज येतोवर आपल्याला भाजून घ्यायचे। ह्यांना पण आपण चांगलं नीट करून घेतलेलं असतं, कारण त्यात खडे रेती वगैरे काय जर असेल ना तर लाडवाला कचकच लागेल। तर त्यासाठी चांगलं चाळून नीट करून घ्या। तीळ पण बघा मस्त असे भाजले गेलेले आहेत, मीडियम गॅसवरच भाजलेत। आता हे पण मी काढून घेते। असं तडतड बघा आवाज येतो, हातानं दाबलं का नाही की कळतं आपल्याला तीळ चांगले टमटमीत फुगलेले आहेत। तर हे मी काढून घेते। तीळ काढून घेतलेत बघा। आता त्याच्यातच मी ही जवस टाकणार आहे आणि ते पण आपल्याला मीडियम गॅसवरच आपल्याला असा आवाज येतोवर चांगले भाजून घ्यायचे, ते एकसारखे हलवून। जवस पण बघा मस्त असे भाजले गेलेले आहेत। अशा पद्धतीत भाजायचे बघा, किती मस्त असा आवाज येतोय। चांगले असे खरपूस भाजून घ्यायचे। हे मी काढून घेते। त्याच कढईमध्ये बघा ही आपलं डाळ भाजून घ्यायचे। तुम्हाला जर आवडत असेल तर डाळ टाका, नाही टाकलं तरी पण चालू शकतात। पण हे जी फुटाण्याची डाळ असते का नाही, ह्याला डाळ म्हणतात। हे आपल्याला जर सर्दी खोकला जर झाले ना तर हे फुटाणे साली सकाट खायचे असतात, आपल्याला हे शरीरासाठी चांगले असतात। मग हे पण मी 1 वाटीभर टाकलेले आहेत। तर तुम्हाला आवडत असेल तर टाका, पण आता हे भाजलेलेच आहेत। तरी पण आपल्याला 1-2 मिनटं चांगलं मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे, जेणेकरून हे कुरकुरीत एकदम होतील आणि चवीला पण छान लागते। थोड्या थोड्या वेळानं बघा हलवून असे मी चांगले भाजून घेतलेले आहेत। आपल्याला ह्याला काय लाल वगैरे करायचे नाही आहेत। साधारणसा बघा ह्याचा कलर चेंज झाला का नाही की काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये बघा हे सुक्क खोबरं आपल्याला भाजून घ्यायचे। गॅस एकदम बारीक करायचे, कारण कढई आपली चांगली गरम झालेली आहे आणि हे जे खोबरं आपण खिसलेलं आहे ना लगेच भाजलं जातं आणि जळ, त्यासाठी एकदम झिरोवर करायचं आणि आपल्याला भाजून घ्यायचं आहे। खोबरं बघा मस्त असं बारीक गॅसवर मी भाजून घेतलेलं आहे। सगळ्या साईडून असं व्यवस्थित चांगलं भाजलं गेलेलं आहे। ही मोठ्या आकाराची 1 वाटी होती आणि खिसून घेतलेलं आहे। तर ह्या साहित्यामध्ये ना जे मी तुम्हाला दाखवले त्याच्यामध्ये मोठ्या आकाराच्या 2 वाट्या जरी तुम्ही खोबरं खिसून घातलं तरी चालेल। थंडीच्या दिवसात जरुरी आहे खोबरं खाणं, खोबरं खारीक असल्या गोष्टी खावाव्यात। आता हे मी काढून घेते। कढईमध्ये बघा 5 चमचे मी तूप टाकलं होतं आणि गरम आहे कढई बघा, त्यात वितळलेलं आहे। ह्या चमच्याच्या मापानं 5 चमचे घेतलं होतं। थोडंसं जास्त कमी घेतलं तरी पण चालू शकते। गॅस करणार आहे तर मीडियम, कारण की गॅस केला होता मी बारीक। आणि त्याच्यामध्ये काय करायचे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत। थोडे थोडे टाका, एकदम टाकू नका आणि हलवत राहायचं एकसारखं। बघा मस्त असं बघा तळून घेतलेला आहे डिंक, असा चांगला उमलतो। पण कच्चा नाही टाकायचा बघा, असं तेलातच थोडासा काय होईना, थोड्या तेलामध्ये थोड्याशा तुपामध्ये का होईना असा भाजून घ्यायचा। आता ह्याला काय करते मी काढून घेते। आता हा अर्धा राहिलेला आपण टाकून घेऊया आणि हा पण आपण तळून घेऊया। डिंक बघा मी सगळा तळून घेतलेला आहे आणि गॅस केलेला आहे आता बंद। आता हे साहित्य ना, जसं सफेद तीळ, काळं तीळ, जवस आणि बघा अशा पद्धतीत मी फुटाण्याची ही डाळ भाजून घेतलं होतं। तर हे काय करणार आहे माहिती आहे का, मिक्सरला बारीक करून घेणार आहे। हे बारीक करून घेतले बघा, सफेद तीळ, काळे तीळ, जवस आणि फुटाण्याची डाळ, म्हणजे डाळ हे एवढं। आणि एकदम पण फास्ट ह्याच्यावर करायचं नाही, बंद चालू करून करायचं, नाही त्याला तेल सुटल। आणि मग बारीक ह्याच्यावर करायचं, म्हणजे एकदम बी एकसारखं करू नका। तर अशा पद्धतीत झालेलं आहे बघा। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये खारीक टाकणार आहे। तर खारीक काय केली होती मी फोडून घेतली होती आणि 2 तास मी उन्हात ठेवली होती बघा, एकदम अशी चांगली झालेली आहे अशा पद्धतीनं।
तुम्हाला जर खारीक नको असेल तर खारीकची पावडरसुद्धा विकत भेटते. हे जे बदाम, काजू हे सगळं मी काय केलं होतं, थोड्या वेळ उन्हामध्ये ठेवलं होतं. त्यामुळे चांगले, नाही तर काय करा, थोडंसं जरी कढईमध्ये हलवून घेतलं तरी चालेल, नुसतं गरम करून जरी घेतलं तरी चालू शकते. आता ह्याच्यामध्ये ह्या विलायच्या मी सोलून टाकते आणि थोडंसं जायफळ खेसून घेते. विलायची बघा मी ह्याच्यामध्ये सोलून टाकलेली आहे आणि ह्याच्यामध्येच थोडंसं मी जायफळ टाकणार आहे. ना ते एखादा थोडासा तुकडा जरी जायफळचा तोडून टाकला तरी चालू शकते. टाकून घेतलेलं आहे आणि त्याच्यावरच आता काय करणार आहे, हे सुक्कं खोबरं जे आपण भाजून घेतलं होतं ना, ते पण मी टाकून घेते. काढून घेतलेले आहेत बघा. आता हे मी फिरवून घेते. बारीक करून घेतले बघा, अशा पद्धतीनं बारीक करायचं. म्हणजे एकदम मी पावडर करायची नाही, असं थोडंसं साधारणचं असं दरदर पाहिजे, जसं 0 नंबरचा रवा कसा असतो त्या पद्धतीमध्ये. आता ही कढई घेतलेली आहे बघा. आता ह्याच्यात हे सगळं मी साहित्य काढून घेते. आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये बघा हा डिंक आपण टाकून घेऊया आणि ह्याला आपण आता फिरवून घेऊया. डिंक बघा मी फिरवून घेतलेला आहे, अशा पद्धतीत बारीक गेलेला आहे. आता हे मी काढून घेते. आता ह्याच्यातच आपण काढून घेऊया कढईमध्ये एकत्र. आता ह्या कढईमध्ये बघा हे बाकीचं सगळं साहित्य आपण काढून घेऊया. आता हे सगळं एकजीव करायचं बरं का, खालचं खाली वर करायचं, असं मिक्स करून घ्यायचं. नाहीतर जरी तुम्ही असं थोडंसं मिक्स करून परत एकदा मिक्सरला जरी फिरवलं तरी चालू शकते, पण असं हातानं जर मिक्स केलं ना तर एकदम छान असं मिक्स होईल. मस्त असं बघा मिक्स केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे हे मनुके आणि हे पण आता मी कालवून घेते. मनुके टाकल्यानंतर पण चांगलं मिक्स केलेलं आहे. हवा असेल तर जेव्हा आपण डिंक तळतो ना तेव्हा त्यात थोडंसं हे जर मनुके टाकून नुसते हलवून जरी घेतले तरी चालेल आणि असे जरी टाकले आणि खाल्ले तरी पण चालू शकतं. कढईमध्ये बघा आपण डिंक तळून घेतला होता, त्याच्यामध्ये बघा 1 चमचाभर तरी तूप राहिलेलं आहे. त्याच्यामध्ये टाकणार आहे आता हा गूळ. हा गूळ किती घेतला ते 300 ग्रॅम घेतला. तुमच्या गुढीप्रमाणे थोडेसे कमी जास्त तरी केला तरी चालेल. हा बिन केमिकल आहे. आता हे टाकून घेते. गूळ बघा पूर्ण टाकलेला आहे. गॅस केलेला आहे मीडियम आणि त्याच्यात टाकणारे अर्धी वाटी पाणी ह्या वाटीच्या प्रमाणे घेतलेलं आहे. आणि आपल्याला ह्याचा काय पाक वगैरे करायचा नाही आहे, फक्त वितळून घ्यायचं आहे. गूळ बघा चांगला वितळलेला आहे. गॅस मीडियम आहे आणि असा फेस येस्तोवर आपल्याला चांगला वितळून घ्यायचा. आपल्याला पाक वगैरे काही करायचं नाही बघा. आता गॅस करणार आहे मी बंद आणि आता आपण हे वतून घेऊया. आता ह्या कढईमध्ये वतायचं. तर कसं करायचं माहिती आहे का, कुणी जर असेल का नाही तर एखाद्याला हलवाय सांगायचं आणि दुसऱ्यानं वतायचं. आता माझ्याकडे तसं कुणी नाही आहे तर मी काय करणार आहे माहिती आहे का, थोडं थोडं वतून मी हलवणार आहे बघा. अशा पद्धतीत फक्त मी गूळ वितळून चांगलं वितळल्यानंतर एक 2 ते 3 मिनटं चांगलं शिजवून दिलेलं आहे. असं मिक्स करून घ्यायचं. गरममध्ये हात वगैरे घालू नका, मिक्स करत राहा एकसारखं. बघा आता हे पहिल्यांदा आपण जे वतलं होतं ना त्यातच बघा मी असं चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. मिक्स करणे म्हणजे नुसतं हलवणे नाही, अशा पद्धतीत मिक्स करायचं म्हणजे तो सगळीकडं होतो आणि चांगला मुरला जातो. आता हा राहिलेला मी वतून घेते. गोड जर जास्त खात असाल का नाही तर थोडंसं जास्त घेतलं तरी चालेल. 3 ते 4 चमचे टाकायचं पाणी, नाही तर वाटी जे तुम्हाला दाखवली तशी वाटी असली तर अर्धी वाटी पाणी टाकलं तरी चालेल. थोडंसं जास्त कमी टाकलं तरी पण चालू शकतं. पण काय करायचं माहिती आहे का, वतताना आपल्याला बघत बघत वतायचं. जास्त तर बिलकुल होणार नाही आणि कमी पण होणार नाही आहे. मिक्स करून घेते. दुसऱ्यांदा वतल्यानंतर बघा मी चांगलं असं मिक्स केलेलं आहे, तरी पण पूर्ण असं मिक्स झालेलं नाही आहे. आता मी काय करणार आहे, हातानं कालवून घेणार आहे. कारण की काय होईल माहिती आहे का, आपण जर हातानं जर नाही कालवलो ना तर तो एकाच जागी होईल. आता कसं कालवायचं माहिती आहे का, अशा पद्धतीत मोकळं मोकळं करत करत कालवून घ्यायचं. गरम आहे, गरममध्येच हे करायचं आहे आपल्याला. असं फिरवत फिरवत भाजल, लक्ष देऊन करा. मस्त असं बघा मी मिक्स करून घेतलेलं आहे. छान असं झालेलं आहे. आपला ना पाक जास्त झाला ना कमी झाला, फक्त मोकळं करताना सुद्धा बघा हे असं व्यवस्थित अशा पद्धतीत बघा मोकळं झालं पाहिजे. म्हणजे चवीला पण एक तर छान लागतो ना लाडू. हा ना चवीपेक्षा ना आपल्या शरीरासाठी हा चांगला आहे. आता तुम्हाला एक अजून एक गोष्ट सांगते, सफेद तीळ भाजल्यानंतर 2-3 चमचे वेगळे काढून जरी तुम्ही ठेवले चालू शकते, की वर्ण टाकायचं ह्याच्यामध्ये. मी दिसायला चांगलं दिसते. जे आपण डाळ टाकलं होतं ना त्याचे बघा छोटे छोटे तुकडे कुठे 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 असे पांढरे दिसतात. आता हे थंडीच्या दिवशी सकाळ सकाळी एक खाल्ला तरी चालतोय, टिफिनला दिला चालतोय. शरीरासाठी इतकं छान आहे ना हा आणि चांगला आहे. तुम्ही करून बघा. खूप रेसिपी मी ह्याच्यावर टाकलेल्या आहेत, म्हणजे डिंकाचे लाडू, मेथीचे लाडू. तर असा पण एकदा जरूर करून बघा. आता आपण हा बांधून घेऊया. आपल्याला काय हे थंड वगैरे करायचं नाही आहे. आता हे थंड झालेलं आहे. दिसत असेल तुम्हाला मोकळं मोकळं. जास्त ओलसर वगैरे करू नका, कारण जर जास्त दिवस ठेवला का नाही
तर मग जर ओलं केलं तर जास्त टिकत नाही आहे. तर अशा पद्धतीत करायचा, ना टाळ्याला चिटकणार ना काही होणार. एकदम छान चवदार असा मस्त छोटे छोटे बनवायचे. आता हे मी बनवायला एकटीच असल्यामुळे मी थोडं तुम्हाला आता हा मोठा बनवून दाखवलेला आहे, पण ह्याच्यापेक्षा जरी छोटा बनवला तरी पण चालू शकते. वरतीच ठेवायचे बनवल्यानंतर 1-2-3 तास थंड झाल्यानंतर पॅकबंद डब्यामध्ये तुम्ही भरून ठेवा. अशा पद्धतीने मी राहिलेले सगळे करून घेते. रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा.